आता आपण आहोत पनवेलमध्ये आणि इथे समोरचा जो दुकान दिसतोय तो शू वर्ड म्हणून माझ्या एका मित्राचं दुकान आहे। तर आता मी खास ट्रेकसाठी शूज घ्यायला आले, तर चला मग। तर आता आपण पनवेलमध्ये आहोत आणि अगदी आदर्श हॉटेलच्या बाजूलाच हा एक आपल्या मित्राचं दुकान आहे शू वर्ड म्हणून। तर कधी पण ट्रेकला जेव्हा आपण येतो आणि तेव्हा लॉंग ट्रेक तुम्हाला कोणता करायचा असेल त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पायामध्ये असलेले महत्त्वाचं शूज, ते जर तुमचे उत्तम असतील तर तुमचा ट्रेक नक्की सफल होतो। आणि आता माझ्या मित्राने शूज मला ठेवलेत काढून, तर हे आहेत आपले शू वर्डचे मालक अर्थात लखानीचं शूज त्यांनी यावेळी मला दाखवलेले आहेत, कारण गेली अनेक वर्ष मी इथं शूज वगैरे वापरतोय। आणि आपल्या मित्राचं नाव मला सांगायचे साहिल म्हणून या शू वर्डचे हे मालक आहेत आणि अनेक वर्ष मी यांच्या दुकानातून शूज खरेदी करत असतो आणि ते एकदम मला ब्रँडेड एकदम शूज दाखवत असतात आणि एकदम फर्स्ट क्लास। आणि माझा मी अनुभव सांगतो स्वतःचा वैयक्तिक, एक नंबर शूज आहेत, कारण पायाला तुमचा कोणताही दुखापत नाही होत, एकदम मस्त याच्यावर तुम्हाला शूज वगैरे वापरता येतात, तुम्हाला ट्रेकिंग तुम्हाला सुपल करता येते। आणि ती त्यांच्या गोडाऊनमध्ये आपण जाणार आहोत, तर बघू आपण तिकडे। दिसते आपल्याला पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी प्रकारचे तुम्हाला पाहिजे ते शूज तुम्हाला पाहायला मिळतात। इथं लखानी आहे, वुडलँड आहे, रेड चिप आहे, अनेक प्रकारचे शूज इथं ठेवण्यात आलेले आहेत। आणि ट्रेकिंग म्हटलं ना तर सर्वात मोस्टली इम्पॉर्टंट तुमच्या पायामधले शूज, हे जर तुमचे उत्तम असतील तुम्हाला कुठे पडण्याचा धोका नसतो, काही अपघात घडण्याची शक्यता नसते। तर या रविवारी आपण चाललो आहोत पेप फोर्टला, नेरळ माथेरान कड्यावरचा गणपती, आणि त्यासाठी आपल्याकडे शूज माझ्याकडे अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी ते आता शूज न्यायला आलो आहे आणि लखानी या कंपनीचे शूज मी खरेदी करतो। या कंपनीचे शूज मी खरेदी केले आहेत आणि खूप तुम्ही पाहू शकता की हे शूज आहेत आणि याला ना खूप असं ग्रिप्स वगैरे पण दिलेले आहे आणि जेणेकरून ट्रेक करत असताना याचा पूर्ण मला याची कुशन वगैरे बऱ्यापैकी दिलेली आहे, खूप छान अशी कुशन आहे आणि त्याच्यामुळं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तुम्हाला ट्रेक करत असताना। आणि मग चला आता डायरेक्ट घेतो आपण पेप फोर्टमध्ये। या मराठी यूट्यूब व्लॉगिंग चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चाललो आहोत पेप फोर्टला। अर्थात आजच्या ह्या ट्रेकला, या मोहिमेमध्ये सहभागी होते माझे एक नवीन मित्र, अर्थात यांचा पहिलाच हा ट्रेक आहे, आकाश गोडुले म्हणून, आणि ते स्वतः आज ड्रोन कॅमेऱ्यातून त्याच्या शूट करणार आहेत। त्याच्यानंतर आणखी एक नवीन ट्रेकर आहेत प्रसाद जाधव, आणि विथ 2 ट्रेकर आपले जे आपले नेहमी आपल्याबरोबर ट्रेकिंगमध्ये असतात, ते एक माझे विद्यार्थी सागर खंदारे आणि त्यानंतर महेश दुर्गे। अर्थात हे आमच्याबरोबर ट्रेकिंगमध्ये सहभागी होत असतातच। अर्थात नेहमीप्रमाणे आपली BMW माझ्यासोबत आहे, कारण ट्रेकिंगमध्ये प्रत्येक वेळी माझी बाईक मी नेहमीच बरोबर घेऊन नेत असतो आणि जवळजवळ तुम्ही जर आतापर्यंत ट्रेक जर बघितलं तर आपली BMW आपल्या बरोबरच असते। तर आता आपण आहोत हुतात्मा चौक, नेरळ ग्रामपंचायत। अर्थात ही या कमानीतून आपल्याला इथून पुढे सरळ माथेरानच्या रोडच्या दिशेने आपल्याला जायचे। आता आपण या मार्गावरून आलो आहोत आणि हा जो रोड जातोय माथेरानकडे जातोय आणि आता इथे आपण गाड्या इथं पार्किंग वगैरे केलेली आहेत, जेणेकरून थोड्या बाजूलाच तुम्ही पार्किंग लावू शकता, कारण पुढच्या येणाऱ्या वाहनांना कुठे अडचण नको। आणि इथे गणपती, अर्थात कड्यावरचा गणपती निसर्ग राजा पेब किल्ले विकटगड, जो रेल्वे ट्रॅकचा जो मार्ग आहे तो आपल्याला या गडावर घेऊन जाणार आहे। जर तुम्हाला या ट्रेकला यायचंच म्हटलं तर नेरळ मध्य रेल्वेमधून तुम्ही मुंबई मार्गे तुम्ही येऊ शकता। नेरळ रेल्वे स्टेशनला तुम्ही तिथून उतरून तुम्हाला सरळ तुम्हाला माथेरानच्या रोडनी तुम्हाला यायचे। जसं आता मी सांगितल्याप्रमाणे हा जो वरचा जो रोड जातो तो माथेरानच्या दिशेने,
आणि याच ठिकाणी जिथे ही पाटी लावण्यात आलेली आहे, या पाटीच्या तिथे तुम्ही गाड्या पार्किंग करून तुम्हाला विकटगड आणि कड्यावरचा गणपती या ठिकाणी तुम्हाला जाता येतं. तर सकाळी खूप थंडी होती, त्यामुळे आम्ही जर्किन वगैरे घातलं होतं, तर आता थोडं गरम वगैरे बाहेर लागले. आणि या ट्रेकला, अर्थात हा नवीन ट्रेक आहे आमचा, तर ह्या ट्रेकला आज ओपनिंग केली शूजची एकदम परफेक्ट. त्यानंतर ही बॅगसुद्धा आपली नवीन घातलेली आहे. आणि एक वेगळा ट्रेक म्हटलं तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि याच मार्गाने आता आपण या पेप गडावर जाणार आहोत. एक तासाच्या अवधीमध्ये आता आपण इथे आलो आहोत. अर्थात हा जो मार्ग आहे आपल्याला, ही जी घंटी इथे लावलेली आहे, याच दिशेने आपल्याला पेप फोर्टवर जायचं आहे. पण पेप फोर्टवर जाण्याच्या आधी आपल्याला कड्यावरचा गणपती पाहायचा आहे. इथे पाटीसुद्धा आहे, कड्यावरचा गणपती अर्थात निसर्ग राजा म्हणून आपण बोलतो. आता इथून आपण 100 मीटर अंतरावर आल्यावर आपल्याला इथे कड्यावरचा गणपती, अर्थात ही वाट थोडी भूलभुलैया आहे. तर बऱ्याच जण नौक्या ट्रेकरला समजत नाही, कारण वाट इथं आता गवत पण वाढलेलं आहे, तर वाट दिसून येत नाही. ही पाटीसुद्धा पडली होती. आता आमच्या ट्रेकरने इथं थोडीशी पाठी इथं लावण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. आणि तर आता आपण आहोत कड्यावरचा गणपती या ठिकाणी, आणि तिथे जाणारी ही एकमेव अशी वाट आहे. अर्थात त्याला कड्यावरचा गणपती का बोललं असावं, तर समोर आपल्याला मात्र्यांचा उंच असा कडा दिसतोय आणि तिथून पूर्ण गणपतीचं पूर्ण ही प्रतिमा आपल्याला पाहायला दिसते. त्याच्यामुळे कदाचित कड्यावरचा गणपती इथं म्हटलं असावं. पण इथं येण्यासाठी कदाचित या ग्रिलचा वापर केला जात असावा, कारण आता ही सुद्धा कमजोर झालेली आहे. त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचायचं म्हटलं तर थोडंसं जिकिरीचं असं काम आहे, कारण ही पूर्ण जी रस्सी आहे ही पूर्ण ब्रेक झालेली आहे, तुटलेली आहे. आता आपण पूर्ण व्ह्यू पाहण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागतं. अर्थात निसर्ग राजा कड्यावरचा गणपती इथे लिहिलेले आहे, पाठी वगैरे, आणि इथे घंटा सुद्धा इथं ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्ही पूर्ण व्ह्यू इथून पाहू शकता. कारण तिथून उतरताना जी एकच म्हणजे एकमेव जो मार्ग आहे तो थोडासा कमजोर आहे तिथे, आणि त्याच्यामुळे तुम्ही इथूनच दर्शन घेऊ शकता, इथून पाहू शकता तुम्ही. अतिशय सुबक अशी मूर्ती तुम्हाला इथे नजरेस दिसते. गणपतीच्या पायापाशी जर जायचं असेल तर हा मार्ग, आणि पेप गडाकडे जायचं असेल तर हा मार्ग. तर आता आपण गणपती कड्यावरचा जो गणपती आहे तिथे आपण आता पायापाशी चाललो आहोत. गणपतीच्या पायापाशी जर जायचं असेल तर हा मार्ग, आणि पेप गडाकडे जायचं असेल तर हा मार्ग. तर आता आपण गणपती कड्यावरचा जो गणपती आहे तिथे आपण आता पायापाशी चाललो आहोत.
पेप फोर्टकडे जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक ही एक आहे आणि एक पणसवाडी म्हणून एक आहे, तिथून एक तुम्हाला येता येतं. तर आता आपण इकडून नेरळवरून आलेलो आहोत. पेप फोर्टकडे जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक ही एक आहे आणि एक पणसवाडी म्हणून एक आहे, तिथून एक तुम्हाला येता येतं. तर आता आपण इकडून नेरळवरून आलेलो आहोत. पेप फोर्टची पहिली सीडी आपल्याला इथं नजरेत दिसते आणि आता एक ॲडव्हेंचर आम्हाला आमच्या ट्रेकरला आता पाहायला मिळते. आणि आता आम्ही इथून आता उतरणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण जेव्हा ट्रेक वगैरे करत असतो ना, त्यावेळी ट्रेकिंगमध्ये आपले नवीन नवीन मित्र भेटतच असतात. आता सुद्धा आपल्या सोबत आहेत डोंबिवलीच्या ट्रेकर्स ग्रुप आलेले आहेत आणि ते मला असं वाटतं स्टे केला का तुम्ही? सकाळी आले होते. अच्छा, कसं वाटलं मग पेप फोर्ट? खूप सुंदर आहे. अच्छा, खूप मजा पण आली आणि खूप ॲडव्हेंचरस वाटलं. नंबर 2 कडे आपण आलेलो आहोत आपल्याला एक ट्रेक आपल्याला पाहायला मिळतो. तर चला मग. आपण आता पेप फोर्टवर आलेलो आहोत आणि ही शेवटची सीडी सर केल्यानंतर आपण पेप फोर्टवरती त्याच्या माथ्यावरती आपण पोहोचणार आहोत. जर पाहिलं आपण तर साधारणतः नेरळपासून आपण मला असं वाटतं 10 वाजता आपण काहीतरी सुरुवात केली होती आणि साधारणतः आत्ता वाजले आहेत 1:15 म्हणजे साधारणतः 2-2.5 तास तुम्हाला तिथून यायला इथं लागतातच. तर प्रवास अतिशय जिकिरीचा असा प्रवास होता हा
खाली आपल्याला 3 शिड्या चढाव्या लागल्या आणि बाजूला ॲडव्हेंचर पण खूप असं पाहायला मिळालं. तर आता प्रत्यक्ष आपण पेप फोर्टवरती आता उंच अशा माथ्यावरती आपण पोहोचणार आहोत. तर ही शेवटची शिडी आता आपण सर करतोय आणि डायरेक्टली आपण गिरनार मंदिर अर्थात पेप फोर्ट इथे आपण पोहोचतो. या पेप फोर्टवरती पोहोचलो आहोत. पेप फोर्टला आणखी एक नाव आहे विकटगड म्हणून. तर हा महाराष्ट्रातील एक असा एक गड आहे की याच्या नावातच विकटगड म्हणजे बोललं तर आपण विकट म्हणजे बिकट अशी वाट आपल्याला इथे ॲडव्हेंचर पाहायला मिळालं. आणि आमच्या सोबत इथं आलेले आहेत काही मुंबईच्या ट्रेक खात्यावर आपण आहोत. आणि हे हा जो आपला मंदिर दिसतोय हा किल्ले पेप अर्थात विकटगड दत्तपादुका मंदिर आहे. तर आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. तर आता आपण दत्त मंदिरामध्ये आलो आहोत आणि इथे दत्त मंदिराच्या पादुका आपल्या इथे दिसतात. त्यानंतर भगवान शंकराची मूर्ती आपल्या इथे दिसते. त्यानंतर हनुमंताची मूर्ती आपल्या इथे पाहायला दिसते. आणि एकंदरीत हा ट्रेक आम्हाला मस्त वाटलेला आहे आणि सगळ्याच्या चेहऱ्यावरती मी तुम्हाला सांगितलं होतं की पेप फोर्टकडे येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे नेरळ माथेरानवरनं तुम्ही येता आणि दुसरा मार्ग आता हा इथे आता इथून आपण खाली उतरणार आहोत. हा एक दुसरा मार्ग आहे. म्हणजे नेरळवरून तुम्ही डायरेक्टली फणसवाडी म्हणून एक गाव आहे तिथे तुम्ही तुमच्या काही वाहने वगैरे तुम्ही पार्किंग करून तुम्हाला या मार्गे तुम्हाला इथं पेप फोर्टला इथं पण येता येते. तर आपण आता आलो होतो नेरळ माथेरानवरून. आणि एक गुफा आहे त्या गुफेकडे जाण्याचा रस्ता आहे. बजरंगबली की जय. राजा शिवछत्रपती की जगदंब. तर फायनली आपण आता गुफेपाशी आलो आहोत. तर आता आपण गुफेमधलं जे काही दृश्य आहेत ते आपण पाहणार आहोत.
पेप फोर्टच्या ह्या गुफेमध्ये आपण आता प्रवेश करतोय. तर बघू आपण या गुफेमध्ये रहस्य काय आहे, या गुफेतलं नक्की रहस्य काय आहे, तर आपण जाणून घेणार आहोत आता. तर आपले ट्रेकर्स, धाडशी ट्रेकर्स ऑलरेडी आधी गेलेले आहेत आतमध्ये. आता आपण चालू आहोत. चला. लाईट अरे लाईट अंधार पडला सगळं. महेश चला शूट करत राहा असं लाईट आहे. ओके. तर अतिशय जिकडीचं काम असं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण तुम्हाला असं झोपून चालावं लागतंय. सागर एक विद्यार्थी आमचा पुढे आहे मध्ये असं एक ऍडव्हेंचर पाहायला मिळते आपल्याला. तर आता पाहू शकता आपण अतिशय ग्रेट ऍडव्हेंचर म्हणजे माझ्या लाईफमध्ये आयुष्यात फर्स्ट टाइम पहिल्यांदा भयानक असं थरार आज या गुफेतून अनुभवते पेप फोर्टच्या. माझ्या समवेत महेश दुर्गे सर आहेत जे संचलन करते, ते आमचे आकाश गोडिवले मित्र माझे, आणि एक समोर जो ट्रेकर आहे आमचा एक बाहेर म्हणून प्रसाद जाधव म्हणून बाहेर राहिलाय, आणि एक ट्रेकर सागर खंदारे खाली उतरला आहे. अतिशय भयानक असा ट्रेकर. ओके. तर बघू आपण आता काय रहस्य या गुफेतलं. येतोय त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात भयानक मोठी एक गुफा आहे पेप फोर्टची. त्या पेप फोर्टच्या गुफेमध्ये एवढं मोठं धाडस केलंय आम्ही, आणि खरंच खूपच एक ऍडव्हेंचर ट्रेक वाटला. नको नको थांबा, नको बस एक घड्याचं इकडे इकडे. अतिशय श्वास घ्यायला पण आम्हाला आता पुढे पुढे अडचण यायला लागले. अक्षरशः महेश दुर्गे सर पण आता अक्षरशः वाईट अवस्था आली त्यांची पण. तर खूपच असं हा एक ॲडव्हेंचर ट्रेक म्हणावं लागेल. आणि खरं सांगायला म्हटलं तर बघा या ठिकाणी तिथं लादी स्टाईल सुद्धा लावण्यात आलेली आहे, आणि आता खूपच म्हणजे श्वास घ्यायला पण आता दमछाक होत चालली. आणि आता आम्ही लवकर बाहेर निघतोय, नंतर इथे गुदमरून काढून जायचं. जेवढं बोला अक्षरशः आवाज पण माझा हे झालेला आहे, कारण इथं श्वास घ्यायला अडचण येत नाही. आणि इथे बघू शकता आपण अशा त्या लोकांना म्हणजे त्यांचं कौतुक थोडंच आहे की या गुफेचा वापर शत्रूपासून कुठेतरी बचाव करण्यासाठी केला जात असावा, किंवा धान्य साठा किंवा काहीतरी दारू साठवण्यासाठी केला असावा. तर एक भयानक असा ट्रेक. अक्षरशः जीव मुठीत धरून आम्ही आता आलेलो आहोत. आमचे 2 ट्रेकर आणखी येणे बाकी आहेत. अक्षरशः महेश सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण अशा भयानक अवस्थेमध्ये त्यांनी हे पूर्ण हे छायाचित्रण केलं आहे. धन्यवाद महेश सरांना. पाहू शकता आता आमचे 2 ट्रेकर्स येत आहेत, आकाश गोडिवले विथ सागर खंदारे. अतिशय भयानक असा ट्रेक केलेला आहे. शिवा मोबाईल घेऊन तिथला, जय भवानी. मोबाईल घेऊन तिथला. अरे हा आहे. अशा प्रकारे ही गुफा आम्ही सर केलेली आहे. अतिशय ग्रेट असा कर शूट. जेवढं बोला अक्षरशः आवाज पण माझा हे झालेला आहे, कारण इथं श्वास घ्यायला अडचण येत नाही. आणि इथे बघू शकता आपण अशा त्या लोकांना म्हणजे त्यांचं कौतुक थोडंच आहे की या गुफेचा वापर शत्रूपासून कुठेतरी बचाव करण्यासाठी केला जात असावा, किंवा धान्य साठा किंवा काहीतरी दारू साठवण्यासाठी केला असावा. तर एक भयानक असा ट्रेक.
अक्षरशः जीव मुठीत धरून आम्ही आता आलेलो आहोत. आणि आमचे 2 ट्रेकर आणखी येणे बाकी आहेत. अक्षरशः महेश सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण अशा भयानक अवस्थेमध्ये त्यांनी हे पूर्ण हे छायाचित्रण केलं आहे. धन्यवाद महेश सरांना. पाहू शकता आता आमचे 2 ट्रेकर्स येत आहेत. आकाश गोडिवले विथ सागर खंडारे. भयानक असा ट्रेक केला. मोबाईल घेऊन तिथला मोबाईल घेऊन तिथला. पेप किल्ला आपण इतिहासामध्ये जर पाहिलं तर पेप किल्ल्याचा खूप मोठा आपल्या इतिहासाचा सांगू इच्छितो की या ज्या पेप किल्ल्यावरती खूप मोठ्या मोठ्या गुफा वगैरे कोरण्यात आल्या आहेत आणि कदाचित या गुफा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शस्त्र वगैरे किंवा धान्य साठवण्यासाठी याचा वापर केला जात असावा असं इतिहासात आपण दाखले वाचले आहेत. आणि त्याच गुफेमध्ये याच पेप किल्ल्याच्या गुफेमध्ये आपण आहोत आता. आणि आपण पेप किल्ल्याच्या गुफेत आता प्रवेश करतोय. गणपती बाप्पाचं इथं समोर चित्र वगैरे प्रतिमा आहे. बाप्पाला वंदन करतो आणि गुफेमध्ये आपण प्रवेश करतोय. गणपती बाप्पा मोरया. तर एक कल्पनात्मक जर म्हणायचं म्हटलं ना तर एक तुम्ही कल्पना करू शकता की अशा पर्वतमय एका म्हणजे पूर्ण या पर्वतामध्ये असं कोरणं एक कोरीव काम म्हणजे या कलाकृतीला जेवढं वंदन करू तेवढं कमीच आहे. महाराजांचा इथं पुतळा वगैरे आहे. गणपती बाप्पाचं प्रतिमा वगैरे आहे. दत्त प्रतिमा सुद्धा आहे. त्यानंतर बऱ्याचशा गणपती बाप्पाची आहे. शंकराच्या दत्ताच्या आरती वगैरे इथं कोरी वगैरे म्हणजे अशा लावण्यात आलेले कोरलेले आहेत. त्याची छपाई वगैरे केलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर निरव अशी शांतता आपल्याला इथं पाहायला मिळते. मी 2 मिनिटं फक्त शांत राहतो, तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर अतिशय निरव अशी शांततेचा अनुभव आपल्याला प्रत्ययास येतो. म्हणजे जर आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपण बोललो ना तर भयानक असं जीवन प्रत्येकाचं क्षणभंगूर झालेलं आहे. जो तो ओढ सुटल्या पैशाच्या मागे लागलेला आहे. तर ट्रेकिंगच्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की जर फिटनेसचा जर फंडा असेल ना तर तुम्ही ट्रेक करा. 100% तुम्ही फिट राहा. हे एका ट्रेकरचं उद्गार आहेत. आणि मी तर म्हणेल की मला असं वाटतं महिन्यातून 1-2 ट्रेक तुमचे झालेच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ट्रेक कराल ना तेव्हा स्वतःला ना तुम्ही तंदुरुस्त समजा. आणि बरेचदा आपण बघितलं इकडं एकंदरीत एक मूर्ती सुद्धा इथे आपल्याला नजरेत दिसते. बऱ्याचशा आरती सुद्धा गणपती बाप्पाची आहे. भगवान शंकराची आरती, दत्ताची आरती. त्याच्यानंतर आता आपण इकडे पुढे चाललो आहोत. पुढे तुम्हाला खाली असं वाकावं लागतं. आणि आता आपण जे पाहतोय ते स्वामी समर्थांचं हे मठ म्हटलं तरी योग्य असेल. कारण इथं स्वामी समर्थ मठांचं बरंचसं इथे माहिती त्यांचे श्लोक वगैरे इथं टायपिंग वगैरे याच्यामध्ये पेंटिंगमध्ये काढण्यात आलेले आहेत. बरेचसे स्वामी समर्थांचे शिष्यगण इथं येऊन प्रार्थना वगैरे करत असतात. आणि असं हे कोरीव काम जर आपण बघितलं तर आपल्याला बरेचसे आपण जेव्हा किल्ल्यावरती किंवा ट्रेकला जातो तेव्हा अशा ठिकाणी बरेचसे काम केलेलं असतं. हे कामं करायला हजारो वर्ष लागले असते. ती काय 1 आणि 2 वर्षाची कामं नाही आहेत. म्हणजे हे पुरातन असं म्हणावं लागेल. आणि हे पेप किल्ल्याचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. तर स्वामी समर्थांना वंदन करून आम्ही आता प्रवेशद्वारातून इथून बाहेर येतोय. अक्षरशः खूप थकलेलो आहे. अक्षरशः ट्रेकर आमचे थकलेले सगळे. सांगायचं तात्पर्य एकच की पेप किल्ल्यावर जर तुम्हाला यायचं असेल तर माथेरानवरनं तुम्हाला एक सोपी वाट आहे यायला. आणि परत तुम्हाला इथून खाली गुफेकडे जावं लागतं. आणि जर तुम्ही त्या मार्गाने आले म्हणजे फणसवाडी म्हणून एक गाव आहे तिकडून आलात तर गुफा वगैरे तुम्ही करत तुम्हाला मंदिरापर्यंत येता येतं. आणि इथून मग तुम्हाला माथेरान वगैरे ट्रेक करून गडावरचं गणपती ट्रेक करून तुम्हाला परत नेरळ मार्गे खाली उतरता येतं. हा मार्ग एकंदरीत फणसवाडीवरनं तुम्ही आलात तर उत्तम होईल. आणि जर माथेरानवरनं आलात तर परत खाली उतरून फणसवाडीला उतरले पाहिजेत. पेप फोर्टच्या सर्वात उंच अशा माथ्यावरती
साधारणतः समुद्र सपाटीपासून 2,500 ते 3,000 फूट उंच आपण आता आहोत. आणि सांगायचं म्हटलंच तर या किल्ल्यावरून अर्थात इथे आपल्याला जर पाहिलं, आजूबाजूला जर पाहिलं आपण, तर समोर आपल्याला कलावंतीन प्रबलगड दिसतोय आपल्याला. इथे जर समोर बघितलं तर अस्सल धरण आहे. त्याच्यानंतर पुढे जर अजून बघितलं तर चंदेरी किल्ला आहे. त्यानंतर अजून मलंगगड आहे. त्याच्यानंतर उल्हास नदी सुद्धा आपल्याला इथे दिसते. आणि समोर हा माथेरान, थंड हवेचे ठिकाण. आणि असं जर पाहिलं तर असं विहंगम असं एक दृश्य आपल्याला अद्भुत रम्य असं दृश्य पाहायला मिळतंय. आणि आज माझ्या ह्या मित्रांच्या समवेत हा एक ट्रेक आम्ही संपन्न केलेला आहे. तर या ट्रेकच्या माध्यमातून एकच सांगेल की जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रेक कराल तेव्हा स्वच्छता पहिल्यांदा त्याला पहिलं प्राधान्य द्या. ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा आणि आपल्याकडून कोणते पोल्युशन होणार नाही याची दक्षता घ्या. आणि एवढं बोलून आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी. लवकरच आपण एका नवीन ट्रेकला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता के जय. मराठा माझा शोधान तारा. हे मराठा माझा शोधान तारा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज